राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहूयात आजची सविस्तर बातमी। राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्ग कॉलेज रोड लगत असलेल्या साहेबराव गाडे यांचे साई टायर या टायरच्या शोरूमला विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे। आज गुरुवार दिनांक 15 मे रोजी पहाटेच्या दरम्यान सदर घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी असलेल्या नागरिकांनी सांगितले। गाडे यांच्या साई टायर या शोरूम मधून धूर निघत असल्याचे शेजारीच असलेल्या वीरकर नामक तरुणाने सदर माहिती शोरूमचे मालक गाडे यांना दिली। आग लागल्याची माहिती राहुरी व देवळाली प्रवरा व श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलास लागताच सुरुवातीला राहुरी नगरपालिकेची अग्निशमन दलाने पाचारण केले। यानंतर देवळाली नगरपालिका, यानंतर श्रीरामपूर नगर परिषदेचे अग्निशमन पथकाने येऊन या तिन्ही नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र तब्बल 2 तासानंतर आग आटोक्यात आली। शोरूममध्ये सर्वच चारचाकी वाहनांची टायर असल्या कारणाने आगीने मोठा भडका घेतला होता। आग विझताना चांगलीच पळापळ झाली होती। सदर घटनेची माहिती कळताच शहरातील अनेक व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली। यासह देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, शिवसेनेचे देवेंद्र लांबे, उद्योजक सतीश घुले, प्रमोद सुराणा यासह आदींनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली। आग विझवण्यासाठी राहुरी नगर परिषद अग्निशमक विभागाचे राजेंद्र पवार, विलास गडाख, बाळासाहेब पवार, नंदू मोरे, तर यानंतर देवळाली प्रवरा नगर परिषदेचे भारत साळुंके, सकाहारी सरोदे, सुनील ताटे, तर श्रीरामपूर नगर परिषद अग्निशमन दलाचे संतोष राशकर, रोहित जाधव, लखन दाभाडे यांनी मोठे परिश्रम घेतले। या भीषण आगीत 80 ते 90 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज। अचानक आग लागल्याने गाडे कुटुंब व नातेवाईकांची चांगलीच धावपळ उडाली होती। आगीमध्ये शोरूममध्ये असलेली 4 नवे ट्रॅक्टर यासह चारचाकी वाहनांचे नवे व जुने टायर यासह वाहनांचे स्पेअर पार्ट, फर्निचर आदीचे मोठे नुकसान होऊन सुमारे 80 ते 90 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।